नमस्कार. जालना शहरामध्ये प्रथमच महानगरपालिकाची निवडणूक प्रतिक्रिया सुरू झाली आहे. या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आपण ॲडव्होकेट अमित चिटणीस यांचं सगळं कुछ निवडणूक संदर्भात संवाद साधू. नमस्कार सर. नमस्कार. सर, जालना शहरामध्ये महानगरपालिकाची निवडणूक सुरू झालेली आहे. आपल्याला या निवडणुकीमध्ये नगरसेवक कसे पाहिजे? महानगरपालिका प्रथमच हे आपले तर जालना येथे महानगरपालिकेच्या निवडणुका प्रथमतः होत आहेत. सर्व उमेदवारांना माझ्यातर्फे शुभेच्छा. तर आपला प्रश्नाचं उत्तर मी देतो की नगरसेवक कसा असावा. तर आपापल्या प्रभागामध्ये भौगोलिक संरचनाची इत्थंभूत माहिती असणारा, लोकांच्या समस्या जाणून घेणारा व लोकांकरता धडाडीने प्रयत्न करणारा असाच नगरसेवक लोकांनी निवडून दिला पाहिजे. आता लोकांच्या समस्या म्हणजे काय? तर नगर म्हणजे त्यामध्ये आले नळ, गटार, रस्ते. आता नळ म्हणजे या शहरामध्ये पाण्याची समस्या आहे. आपल्याकडे पाणी हे नियमितपणे येत नाही, पाणी स्वच्छ येत नाही. तर आपल्याला नगरसेवकांनी त्याच्या प्रभागामध्ये स्वच्छ पाणी प्रत्येक घराघरामध्ये येण्यासंदर्भात प्रयत्न केला पाहिजे. स्वच्छ रस्ते व रस्त्यांवर लागलेले विजेची खांब, वीज म्हणजे मी म्हणतो लाईट, हे जागोजागी पाहिजे. नाहीतर हे शहर बऱ्याच ठिकाणी अंधकारमय देखील मी पाहिलेलं आहे. गटारी जागोजागी आहेत ज्याच्यामध्ये आरोग्याचं मोठं नुकसान होत आहे. तर यासाठी कसोशीने प्रयत्न करणारा जो असेल त्यालाच लोकांनी नगरसेवक म्हणून निवडून दिलं. आपण म्हणतात गटर, पाणी, हे रस्ते, तर हे तो महानगरपालिका ते सर्व करत आहे. तर आपल्याला नगरसेवक हमका कसं पाहिजे? मी आत्ताच सांगितलं तुम्हाला की त्यांनी लोकांसाठी, लोकांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या पाहिजे आणि त्या समस्या पूर्णत्व करण्याचा त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. मतदाताला आपला सामाजिक संदेश काय? हे बघा, जसे लोक नगरसेवकाकडून अपेक्षा ठेवतात त्याच प्रकारे नगरसेवकाने देखील लोकांकडून थोडीशी अपेक्षा ही बाळगलीच पाहिजे. आणि हे शून्य नागरिकांचं आपलं कर्तव्यच आहे. लोक जसा राजा तशी प्रजा, किंवा जशी प्रजा तसाच राजा. तर नगरसेवक म्हणजे त्याच्या प्रभागातील राजाच असतो. तर लोकांकडून ही अपेक्षा आहे की त्यांनी नगरसेवकांनी त्यांच्या प्रयत्नातून जे शहराचं सुंदरीकरण त्याच्या प्रयत्नातून केलेले आहे, लोकांनी देखील ते सौंदर्य भरीस ठेवावं. कुठेही रस्त्यामध्ये कचरा, केरकचरा फेकू नये आणि हे शहर सुंदर ठेवावं. आणि लोकांना मी याद्वारे आवाहन करू इच्छितो की त्यांनी कसल्याही प्रकारच्या आमिषाला बळी न पडता स्वच्छ मनाने व कसल्याही प्रकारच्या दबावाला बळी न पडता आपले मतदान करावे आणि एक शून्य नगरसेवक हा निवडून द्यावा.